भुसावळ मतदारसंघात करोडपती आमदार हटाव रोडपती आमदार लावो. संविधान आर्मीचे जगनभाऊ सोनवणे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. भुसावळात विधानसभा मध्ये करोडपती आमदार हटाव अहोपती आमदार लाव अशी घोषणा संविधान आर्मीचे अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. 15 वर्षात आमदारांनी काही विकास केला नाही, याउलट भुसावळ गुन्हेगारी वाढली आहे. मी आमदार झाल्यानंतर भुसावळ येथे IPS अधिकारी यांना असून भुसावळ एक शांतिपूर्ण शहर म्हणून घोषित होईल अशी जगनभाऊ सोनवणे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत ओडसम विचारांच्या 10 संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ. माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भुसावळला ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व विविध 10 संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेमागचा उद्देश असा आहे की भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी एक साप्ताहिक अभियान या ठिकाणी राबविणार आहोत आणि या साप्ताहिक अभियानाला आम्ही दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 असं 7 दिवस हे अभियान संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत. या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करोडपती आमदार हटाव आणि रस्त्यावरचा रोडपती आमदार बनाव या अंतर्गत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत. आणि या अभियानाच्या माध्यमातून ओडप्सम नावाचा जो सर्व जाती धर्मीय जो फॉर्म्युला आहे सोशल इंजिनिअरिंगचा, तो देखील या ठिकाणी आम्ही संपूर्ण महिनाभर जे आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हा अभियान आम्ही सुरू करणार आहोत, साप्ताहिक अभियान. आणि या माध्यमातून जनतेला आम्ही वोट भी दो और नोट भी दो अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही आव्हान जनतेला या ठिकाणी करणार आहोत. आणि आजच्या या माध्यमातून या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष आहे, जळगाव जिल्ह्याचाही अध्यक्ष आहे, परंतु या ठिकाणी संविधान विरोधी भूमिका या ठिकाणी आमच्या नेत्यांनी घेतल्यामुळे आठवले साहेब असेल, आदरणीय कवाडे साहेब असतील, दोघे माझे वंदनीय नेते आहेत, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील, हे सर्वांना मी मानतो. परंतु या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने BJP सोबत युती केली. ही युती मला मान्य नव्हती, म्हणून मी या ठिकाणी युतीच्या विरोधात महाविकास आघाडीचा प्रचार संविधानवादी दृष्टिकोनातून केलेला आहे. आणि भविष्यात जे आहे माझ्या नेत्यांनी जर मला या ठिकाणी जर तिकीट देण्याचा प्रयत्न केला तर ते मी नाकारणार नाही. प्रश्न आहे कॉमेडी अनेकांच्या या ठिकाणी पाहिलं दिवसभर या ठिकाणी आपण प्रचार पत्रकारांच्या बोलत असतात, परंतु आमदारांकडे तुमच्याबद्दल प्रतिक्रिया घेण्यात. आमदार साहेब, या ठिकाणी कोणता वाद वाढू नये ना माझी ना आजी पुढेच आमदार दिले, कारण त्यांना माहिती आहे सर्वात मोठी शक्ती जी आहे, तिसरी शक्ती तरी म्हणता येईल, या दोघी शक्तींना पाडणारी सर्वात मोठी शक्ती जगनसुनी शक्ती आहे. त्याच्यामुळे ते घाबरतात दोघंही, म्हणून प्रतिक्रिया देत नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहिजे. परंतु ते त्यांना मला जे मतं मिळाले आहेत ती मतांची संख्या इतकी मोठी आहे, बिन पैशाने कोणाला चहा न पाचता 25,000 मतं जर मी घेतो तरी या 25,000 मतांवरतीच त्यांचा एक आमदार निवडून येतो. या 25,000 मतांवरती त्यांचा नगराध्यक्ष होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते. जर मी इकडे या आमदारासोबत गेलो, आजी आमदारासोबत, तर माझे आमदार पडतो, माझे आमदारासोबत गेलो तर आजी आमदार पडतो. हे सगळे जे आहे हे मतांची ताकद शक्ती जगनसुनीच्या पाठीशी आहे, म्हणून ते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात. मी 3 वेळा नगरसेवक झालो. माझी पत्नी पंचायत समिती सदस्य झाली. वरणगावमध्ये 50,000 लोकांनी निवडून दिलं. ती विद्यमान नगरसेविका आहे. आता त्या आचारसंहितामुळे माझी नगरसेविका आहे. तर अशा पद्धतीने जे आम्ही प्रचंड विकासाची कामं केलेली आहे मी नगरसेवक असताना. आणि भविष्यात मी जर आमदार झालो
तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात जास्त विकासाची कामे मी या ठिकाणी करणार आहे.